तर नमस्कार मंडळी. आता सध्याला तरी बोटी बंद झाल्या आहेत, पण जेव्हा बोट चालू होती तेव्हा आम्ही गेलो रेवसला. तर चला तुम्हाला दाखवते काय-काय आम्ही बघितलं. तर आमच्या गावाच्या पुढेच आहे रेवस. तर तुम्हाला माहिती असेल आणि आम्ही डायरेक्ट बोटीवर गेलो होतो आणि मस्त मजा येत होती. मस्त गार हवा सुटलेली आणि बोटीवर यायला मला भरपूर आवडतं. तर मग दादा पण सोबत होता आणि बोटीवर यायचं कारण म्हणजेच मच्छी. तर मच्छी तुम्हाला दाखवतं. सगळ्यात पहिलं इथं आयो आली आणि आयोने पूजा करून घेतली बोटीची आणि आम्ही पित होतो रिओ आणि खायला तर एवढं होतं बोटीवर की बोलूच नका. आणि कसं देवाला पण मान द्यावा लागतं, तसं बोटीला सुद्धा तिचा मान भेटला आणि मग त्याच्यानंतर दादा बोलत होता की मला एवढा पैसावाला व्हायचा की एक दिवस मी काजू कतरीमध्ये अगरबत्ती लावू. तुम्हाला पण व्हायचं की नाही नक्कीच सांगा. तर इथे किचन दाखवतायत बोटीमधलं आणि हे फ्यूल टँक आहे जर तुम्हाला माहिती असेल तर इथे पेट्रोल भरला जातो बोटीचा आणि सगळ्यात मेन म्हणजे काढली ती मच्छी. एवढी मच्छी होती ना, बापरे, 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 बापरे! जसे वर ट्रे काढले तर माझी नजर गेली या वाघ्या माकुलवर. एवढा मोठा होता ना आणि बांगडं पण होतं आणि सोबतच होता हा मोठा मावरा. या मावऱ्याचं नाव काय नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तर माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि एवढी मोठी कोलंबी बघून तर मी खुश झालेले. मला मोठा-मोठा मावरा बघायला जाम आवडतं आणि खावायला तर त्याच्यापेक्षा जाम आवडतं. माकुल हा चवेला बेस्ट लागतं एकदम म्हणून मी वाघ्या माकुल उचलला. मग हे 2 हलवे बघा किती मस्त वाटतात. मग आम्ही निघालो घरी. जर तुम्ही YouTubeवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर Instaवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.